ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, मी जास्त काही बोलत नाही. विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की त्यांनी क्लासला रेग्युलर यावं आणि रेग्युलर प्रॅक्टिस करावी. सकाळी जसं मी बोललो परवीन सुलताना आपण बेगम परवीन सुलतान यांनी जो सांगितलंय की जो रियाज करेगा वो राज करे. तर रियाज हा महत्त्वाचा आहे, कारण आपले काही असतात पण रियाज करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर रियाजाबरोबर तुम्ही गाणं खूप ऐकलं पाहिजे. फक्त क्लासमध्ये येऊन चालत नाही, तर 4 लोकांचं गाणं ऐकलं पाहिजे. आम्ही रात्री मैफिली ऐकायचो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं तर प्रकाशजी एवढे वर्ष त्यांनी ह्या संगीत क्षेत्रामध्ये घेतलेले आहेत, जेवढे त्यांना पुरस्कार मिळाले, पण तरी सुद्धा ते आमचा छोटा जरी कार्यक्रम असला तरी त्यांना ते हजर असतात. म्हणजे ऐकण्याचे काय, ऐकण्यातून शिकून घेण्याची वृत्ती आपल्याला कळते. की हा मोठ्या लोकांकडे आपल्याला शिकायला मिळतं की संगीत ऐकलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर रियाज हा स्वतःचा रियाज म्हणजे क्लासला जाणं, रियाज करणं आणि गाणं ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ते केलं पाहिजे. तसं आता आपण हा कार्यक्रम करतो, ह्या कार्यक्रमामधून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे इथे स्टेजवर येऊन गाणं, आपलं गाणं कसं झालं याबद्दल म्हणजे कसं होतंय किंवा नाही याच्याबद्दल विचार तर केलाच पाहिजे. पण इथे येऊन गाणं हे खूप कठीण आहे. भल्या या स्टेजवर घाम फुटतो आणि आपल्याला इथे 4 लोकांसमोर कसं आपलं गाणं पेश करायचं. आपल्याला 10 मिनिटं दिलेले, तर 10 मिनिटांमध्ये आपण गाणं आपलं कसं मांडायचं. 10 मिनिटात आपले सगळे प्रकार जे आपण शिकलेलो आहोत वर्षभर ते आपल्याला मांडायचे असतात. माईक कसा धरावा ह्या गोष्टी. आता बऱ्याच जणांचं सकाळी बघितलं की माईक लांब होते, पण त्यांना ते कळलं नाही. आता इथे जे स्पीकर ठेवलेले आहेत ते कशाला ठेवलेले आहेत, त्याच्यासोबत माझ्याकडे काय आहे, स्टेजकडे काय आहे, तर हे फीडबॅक स्पीकर असतात. त्याच्यामुळे तुम्हाला फीडबॅक मिळतो. तुमचं गाणं लोकांपर्यंत कसं पोहोचतंय. तुम्ही गाताय खूप चांगलं, पण तुमचं गाणं पोहोचतंय की नाही तुम्हाला इथे लगेच कळलं पाहिजे. त्याच्यामुळे माईकचं सेन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर म्हणून आपण हे कार्यक्रम करत असतो. या कार्यक्रमाचा उद्देश हाच असतो. आणि गुरुपौर्णिमेला गायन वादन करणे ही गुरूंची सेवा मानली जाते असं आम्हाला गुरूंनी आमच्या शिकवलं. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मी इथे काही का तो अगदी 2 महिने का शिकलेला असणार, पण त्याला मी इथे परफॉर्म करायला सांगतो. त्याच्यामुळे त्याला तो अनुभव मिळत जातो. तर एवढंच मी सांगितलं. अजून आपल्याला गाण्याचा कार्यक्रम ऐकायचा आहे, तर आपली रजा घेतो. धन्यवाद.